क्या बात आहे. थँक्यू. सर तुम्ही आता हे सध्या या महानगरपालिकेचं जरा वारं चालू आहे, म्हणून मला जरा विचारायसाठी, तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही महापौर पण होता, तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची स्थिती ह्याच्यामध्ये काय फरक पडते? त्यावेळेसचे काही किस्से तुम्हाला आठवतात काय असे एखाद दुसरे? बघा मी नगरसेवक होतो, महापौरही होतो आणि मी नेहमी सांगतो की नगरसेवक आणि महापौराचा जॉब हा फार टफ आहे. फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तो आहे. म्हणजे मला आजही आठवतं, मी 21व्या वर्षी नगरसेवक झालो. नगरसेवक झालो, खूप आम्ही रात्री वरात बिरात काढली, जे काय काढतात, जुलूस झाला रात्री 12 वाजेपर्यंत. तेव्हा काही म्हणजे निर्बंध नव्हते. 12 वाजेपर्यंत संदल बिंदल नागपूरच्या स्टाईलनी सगळं झालं. मग त्यानंतर आम्ही जेवलो बिवलो, गप्पा मारल्या. सकाळी 4 वाजता झोपलो. माझी सवय होती, आमच्या घरी समोर एक होता, त्या हॉलमध्येच मी झोपायचो. तिथे मी झोपलो आणि सकाळी 7 वाजता आमची बेल वाजली. बेल वाजली तर मी दरवाजा उघडला. आमच्याच मोहल्ल्यातले, म्हणजे आमचा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडच्या रस्त्याचे एक व्यक्ती, आता मी त्यांचं नाव सांगत नाही, इथले खूप लोक त्यांना ओळखतात, म्हणजे मोठे प्रतिष्ठित त्यांचं एक दुकान आहे तिकडे. तर ते माझ्याकडे आले. मी म्हटलं, अरे इतक्या सकाळी सकाळी? म्हणाले, माझं गटर चोक झालं म्हणून तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलो. त्या दिवशी आपण काय स्वीकारलं आहे हे मला समजलं. आणि मी गमतीने म्हणतो, गमतीचा भाग आहे, खरं नाही आहे, पण मी गमतीने म्हणतो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो. त्याच्यामुळे आता आमचे दयाशंकरजी, अनिलजी सगळे बसले आहेत महापौर, त्यामुळे त्यांनी देखील अनेकांनी या गोष्टी या ठिकाणी भोगल्या आहेत. पण मला असं वाटतं की तेव्हाच्या महानगरपालिकेत आणि आताच्या महानगरपालिकेत खूप फरक पडलेला आहे. तेव्हा नागपूर शहर हे विकासाची आस बघत होतं. म्हणजे मला आजही आठवतं, कालच मला आमच्या दयाशंकरजींनी सांगितलं की तुम्ही महापौर झालात त्यावेळी नागपूरमध्ये एकूण 8 पाण्याच्या टाक्या होत्या, आज 108 पाण्याच्या टाक्या आहेत. हा नागपूरमधला बदल आहे आणि हा सगळा आम्ही या कालावधीमध्ये आम्ही केलेला बदल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज नागपूर एक अतिशय आधुनिक शहर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आता आमचा तो का होती तेव्हापासनं ती लिमिट काही चेंज झालेली नव्हती आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा आरक्षणापासून वंचित असायचा. आणि म्हणून मग त्याबद्दलचा एक लढा मी चालू केला आणि जवळपास वेगवेगळी आयुधं त्या ठिकाणी वापरून आणि विशेषतः जे काही विनंती अर्ज समिती आहे त्या समितीत मी मेंबर होतो, त्याचा उपयोग करून मग त्या ठिकाणी आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना साक्षी पुरावे करून वेगवेगळ्या राज्यांनी काय केलं आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी करून शेवटी त्या कमिटीचा एक अहवाल मी तयार करून घेतला. मी स्वतः अहवाल लिहिला तो कमिटीचा आणि तो अहवाल कमिटीने मंजूर करून तो विधानसभेच्या पटलावर ठेवून पहिल्यांदा 1 लाखावरनं ओबीसीचं नॉन क्रिमी लेअरचं उत्पन्न मर्यादा ही 2.5 लाखावर गेली आणि त्यामुळे जे ओबीसी समाजाचे लोक आरक्षणातून बाहेर गेले होते ते पुन्हा आरक्षणात आले. त्यानंतर मग तीच मी 4 लाख केली, मीच नंतर 8 लाख केली मुख्यमंत्री झाल्यानंतर. पण तेव्हापासनं सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न मी मांडत होतो. मग ओबीसीच्या फीचा प्रश्न निर्माण झाला, फी प्रतिपूर्तीची योजना होती, फीस प्रतिपूर्ती व्हायची नाही. मग त्याचं एक मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं केलं. आपल्या कलेक्टर ऑफिस समोर एक उपोषण मी केलं. आम्ही सगळे उपोषणाला बसलो, रात्रभर त्या ठिकाणी होतो. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला मंत्र्यांनी फोन करून सांगितलं की नाही राहिलेलं आहे, आम्ही हे सगळे पैसे देऊ. कारण विद्यार्थ्यांची अवस्था अशी होती की शाळेमध्ये त्यांना शिक्षक म्हणायचे, अरे तुझी फी नाही आली, तू कशाला कॉलेजमध्ये येतो, तुझी फी नाही आली, असं त्यांना हिणवलं जायचं. ते सगळे फी प्रतिपूर्तीचे पैसे आम्ही मिळवले. त्यामुळे एक प्रकारे या ओबीसीच्या आंदोलनाशी मी तेव्हापासून जोडला गेलो. आणि दुसरं कारण काय होतं की जसं गडकरी साहेब आमच्या म्हणजे एक प्रकारे आमच्या सगळ्यांचे नेते गडकरी साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही मोठे झालो, त्यांच्यासोबत आम्ही राजकारणातल्या अनेक गोष्टी शिकलो. तसंच मुंडे साहेबांशी माझा खूप जवळचा संबंध आला. मुंडे साहेब आमचे विधानसभेत नेते होते आणि मी त्यावेळेस ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस मी सगळ्यात लहान आमदार होतो, म्हणजे माझ्यापेक्षा लहान त्यावेळेस कोणी नव्हतं आमच्या पक्षामध्ये. ते सहज मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची, हे कर ते कर, त्यांच्याशी खूप संबंध आला. आणि एक ओबीसी जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे, ओबीसी समाजाला एकत्रित करून एक राजकीय फोर्स जर कोणी बनवला असेल तर तो मुंडे साहेबांनी बनवला. त्यामुळे मला जो काही ओबीसी समाजाचे प्रश्न जे विदर्भापुरतं नागपूरपुरतं माहिती होते
ते संपूर्ण महाराष्ट्रातले प्रश्न हे मला मुंडे साहेबांमुळे कळले आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभेतही सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न मांडत राहिलो आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री झाल्यानंतर जशी संधी मिळाली तसं महाराष्ट्रामध्ये पहिलं ओबीसी मंत्रालय हे मी तयार केलं